काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय साकोरी शिवारातील एका तरुणाला आलाय। बुधवारी रात्री गुरगुरत आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला। बिबट्याचा अंदाज फसल्याने सुदैवाने त्याचे प्राण बचावलेत। याबाबत समजलेली हकीकत अशी की साकोरी गावच्या उत्तरेला आसामी शिवारात सौरभ शांताराम गाडगे हे बापलेक मोटरसायकलवरून घरी परतत असताना दबा धरलेल्या बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलवर झेप घेतली। बिबट्याची झेप मोटरसायकलवर पडली। मोठ्या धाडसाने सौरभने मोटरसायकल तशीच पुढे नेल्याने दोघेही बापलेक बचावले। बिबट्याच्या या हल्ल्यात सौरभ यांच्या मांडीला आणि घोट्याला बिबट्याच्या पंजाने जखमा झाल्यात। त्यांना तातडीने उपचारासाठी निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बेल्हे वनपाळ दत्ता फापाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यावेळी बिबट्याचे ठसे आढळून आले। येथे आज संध्याकाळपर्यंत पिंजरा लावणार असल्याचेही फापाळे यांनी सांगितले। दरम्यान विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सौरभ शांताराम गाडगे यांच्या घरी जाऊन भेट घेऊन जखमींची विचारपूसही केली। दरम्यान 15 दिवसांपूर्वी या परिसरात शेतकऱ्यांच्या 4 शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते। वन विभागाने या परिसरात लवकरात लवकर पिंजरे लावावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वल्लभ शेळके यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, साकोरी।